येथील पिंपळगाव बुद्रुकमध्ये प्रस्तावित शासकीय होमिओपॅथिक विद्यालय आणि 50 बेडच्या रुग्णालयावरून सुरू असलेला वाद पुन्हा एकदा चर्चेत आलाय। महाविद्यालय व्हावेच, मात्र त्यासाठी कोणत्याही ग्रामस्थावर अन्याय होऊ नये अशी ठाम भूमिका पश्चिम महाराष्ट्र युवा सेनेचे निरीक्षक ॲडव्होकेट वीरेंद्र मंडलिक यांनी मांडली आहे। आज त्यांनी पिंपळगाव बुद्रुकला भेट देत ग्रामस्थांच्या एकजुटीचं कौतुक केलं आणि विस्थापित होणाऱ्या कुटुंबांना न्याय मिळवून देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे जाण्याची ग्वाही दिली आहे। सांगाव इथं प्रस्तावित असलेलं शासकीय होमिओपॅथिक महाविद्यालय आणि 50 बेडचं हॉस्पिटल पिंपळगाव बुद्रुक इथं हलवण्यात आलं। मात्र पहिल्या जागेवर तलावाच्या परिसरात 14 कोटींची भिंत उभारण्याच्या निर्णयाला ग्रामस्थांनी तीव्र विरोध करत आंदोलन केलं। सलग 8 दिवस चाललेल्या आंदोलनानंतर शासनाला अखेर जागा बदलण्याचा निर्णय घ्यावा लागला। नव्या जागेत महाविद्यालयासाठी 7 एकर जागा निश्चित करण्यात आल्यानं 6 कुटुंबे विस्थापित होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। या पार्श्वभूमीवर ॲडव्होकेट वीरेंद्र मंडलिक यांनी ग्रामस्थांशी संवाद साधत महाविद्यालय आणि दवाखाना हा गावासाठी आनंदाचा विषय आहे, मात्र त्यासाठी एकाही कुटुंबावर अन्याय होणार असेल तर तो स्वीकारला जाणार नाही अशी ठाम भूमिका मांडली। विस्थापित कुटुंबांना न्याय मिळावा यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्याचं आश्वासन त्यांनी दिले। यावेळी माजी सरपंच धनाजी तेलवेकर, ग्रामपंचायत सदस्य अमोल मगदूम, सामाजिक कार्यकर्ते राज कांबळे यांच्यासह शिवसेना पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते।